हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू धन्वीज शेअर मार्केट अकॅडमी. सो जसं तुम्हाला माहिती आहे की आपण या व्हिडिओज सिरीजमध्ये किंवा मी जे काही व्हिडिओज अपलोड करत असते आपल्या चॅनलवर, ते पूर्णतः एज्युकेशनल व्हिडिओज असतात आणि आपण या व्हिडिओजमध्ये शेअर मार्केटबद्दल नवनवीन टॉपिक्स आणि वेगवेगळ्या टॉपिक्स एज्युकेशन किंवा वेगवेगळ्या टॉपिक्सबद्दल आपण माहिती घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे कमोडिटी मार्केट. सो बऱ्यापैकी कमोडिटी मार्केट तुम्हाला माहिती आहे की कमोडिटी मार्केटमध्ये प्रिसियस मेटल्स येतात, बेस मेटल्स येतात. प्रिसियस मेटल्स म्हणजे तुमचे गोल्ड, सिल्वर है ना. बेस मेटल्समध्ये तुमचा ॲल्युमिनियम येतो, कॉपर है ना, झिंक, लीड, निकेल. त्यानंतर एनर्जी जो सेक्टर आहे, एनर्जी सेक्टरमध्ये तुम्हाला क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, या सगळ्यांवर ट्रेडिंग करता येतं. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स पण आहेत. सो ॲग्रिकल्चर्समध्ये तुमचं गहू, तांदूळ, ज्वार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करत असतो. आणि कमोडिटी मार्केट इज ऑल्सो डेरिव्हेटिव्ह मार्केट. ओके, फाईन. सो डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय? ओके, सो ह्याचा ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. तुम्ही धान्वी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जरी गेलात, ओके, सो तिथे तुम्हाला हे सगळे व्हिडिओज अवेलेबल होऊन जातील. आणि नेमकं कमोडिटी मार्केट काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपलं बेसिक्स ऑफ शेअर मार्केट इन मराठी ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला कमोडिटी मार्केट म्हणजे काय, ओके, सो त्याची डेफिनेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जातील. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, तिथूनसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आणि मी तर सजेस्ट करेल की हा आजचा व्हिडिओ कंटिन्यू करण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ जर बघून घेतला तर बेसिक तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला पुढचे टॉपिक्स पण लवकर आणि पटकन समजायला हेल्प होईल. आणि जर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर नसेल बघायचा तुम्हाला तर दुसरा पर्याय पण आहे. तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे, ओके, आणि तिथे फक्त धन्वी अकॅडमी टाईप करायचं आणि धन्वी अकॅडमी ॲप जे आहे आपलं ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ते तुम्ही इन्स्टॉल केलं तर तिथेसुद्धा तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्सवर व्हिडिओज ॲक्सेस करायला मिळतील. काही पेड व्हिडिओज आहेत तर काही फ्री ऑफ कॉस्ट आहे. बट कमोडिटीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे तिथे. सो तिथून पण तुम्ही बघू शकता. पण तो खूप कमी लिमिटेड टाईमसाठी तो फ्री आहे. सो लवकरात लवकर तो व्हिडिओ बघा आणि त्याचाही फायदा करून घ्या. सो अशा पद्धतीने आणि बरंच काही आहे. त्या ॲपवर तुम्ही गेलात की तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन आहे किंवा एज्युकेशनल काही स्ट्रॅटेजीज शिकवलेले आहे. सो ते सगळ्या तुम्हाला तिथे ॲक्सेस करता येईल. ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि मी तर म्हणेन की तुम्ही कुठलंही काम करण्याआधी त्याचं नॉलेज घेणं खूप गरजेचं असतं. हे मी नेहमीच म्हणत आले आणि जसं मी नेहमी म्हणते की फर्स्ट लर्न अँड देन रिमूव्ह एल. ओके, सो आधी तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या बिकॉज हाफ नॉलेज इज लाईक पॉयझन, राईट. सो पूर्ण आधी त्याच्याबद्दलचं नॉलेज घ्या आणि मग तुम्ही एल काढून अर्न करू शकता इन शेअर मार्केट. सो इट्स ओके. चलो आपण पुढे जाऊया. तर आजचा आपला टॉपिक आहे कमोडिटी मार्केट. आणि एक एक्झाम्पल म्हणून मी कमोडिटी मार्केट म्हणण्यापेक्षा आजचा आपला टॉपिक जो आहे तो कमोडिटी ऑप्शन्स आहे की आपण कमोडिटी मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कशी करू शकतो याबद्दल आज जरा आपण माहिती घेणार आहोत. सो त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलं आहे क्रूड ऑइल. असंही आपलं फेवरेट होतं क्रूड ऑइल. आता झालं काय की क्रूड ऑइल मी फ्युचर नाही करू शकत का, तर मी करूच शकते. बट त्यासाठी लागणारं आत्ता जे स्पॅन मार्जिन आपल्याला पे करावं लागतं. आणि क्रूड ऑइलचा एक लॉट जरी म्हटलात तरी तो एक 1.25 ते 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत तुम्हाला एक लॉट अवेलेबल होतं. बट ठीक आहे, तुम्ही त्याला पोझिशनल ठेवू शकता. पण त्याच्यामध्ये मी थोडक्यात माहिती देते की क्रूड ऑइलचे पण 2 आता मध्यंतरी मिनी जो होता तो लॉट बंद झाला होता पण आता पुन्हा सुरू झाला आहे. सो मेगा आणि मिनी असे 2 आपण म्हणूयात की प्रकार आहेत त्याचे. सो मेगा जो लॉट आहे त्याची लॉट साईज 100 बॅरलची असते आणि मिनीची जी काही लॉट साईज आहे ती 10 बॅरलची असते. अगदी मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे. बाकी मी सगळं तुम्हाला लाईव्ह मार्केटवर एक्सप्लेन करणार आहे. सो चलो लाईव्ह मार्केटवर जाऊयात. सो लाईव्ह मार्केट वर जस्ट मी क्रूड ऑइल घेते आहे आणि तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे ही गोष्ट की कमोडिटी मार्केट जे आहे ते सकाळी 9ला ओपन होतं
तर ते पूर्ण रात्री जवळजवळ 11:30पर्यंत ते ओपन असतं. सो आपल्याला बराच वेळ असतो ट्रेडिंगसाठी. कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग वगैरे करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ आहे. सो तुम्ही जर नीट प्लॅन केला तर मॉर्निंग सेशन तुम्ही डेरिव्हेटिव्हज किंवा तुमचं इक्विटी मार्केट जे काही कॅश मार्केट आहे त्याला तुम्ही देऊ शकता. आणि मुळात आज कमोडिटी ऑप्शन हा टॉपिक घेण्याचा माझा हाच उद्देश होता की खूप जणांनी काय केलं आहे की खूप जण आता इंडेक्स ऑप्शन्सच्या मागे आहेत. ओके, सो प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे पण तुम्हाला तिथे लॉसेस फेस करावे लागतात. ओके, सो नुसतंच एक ऑप्शन मार्केट करायचं आहे तुम्ही स्टॉक ऑप्शन्स पण करू शकता. ऑफकोर्स मी स्टॉक ऑप्शन्स कसं करायचं किंवा त्याबद्दल पण एक व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. तर तुम्ही स्टॉक ऑप्शन्स करू शकता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. त्यानंतर इंडेक्स ऑप्शन्स आहे. आता बरेच जण इंडेक्स ऑप्शन्सकडेच जास्त झुकलेले आहेत खरं तर. जसं की निफ्टीचे ऑप्शन्स, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप इत्यादी. ओके, सो याचे तुम्ही ऑप्शन्स नॉर्मली लोक करताना आपल्याला दिसतात. सो आज मी त्यात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही अजून काय करू शकता तर MCX ऑप्शन्स म्हणूया किंवा कमोडिटी ऑप्शन्स पण तुम्ही करू शकता. आणि त्यासाठी आपण क्रूड ऑइल हे एक्झाम्पल डिस्कस करणार. सो मी क्रूड ऑइल स्क्रिप्ट लावली आहे. पण मग आता हे ऑप्शन करण्यासाठी मी ऑफकोर्स तुम्हाला एक छोटीशी स्ट्रॅटेजी देणार आहे. सो ही स्ट्रॅटेजी जी आहे ती इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी आहे आणि हे तुम्ही ॲनालिसिससाठी वापरू शकता. आणि याच्यावर मी तुम्हाला फक्त ह्याचा उपयोग कसा होऊ शकतो एवढंच सांगते आहे. मी कुठलाही बाय ऑर सेल सिग्नल तुम्हाला रिकमेंड करत नाही आहे. ओके, जसं मी आधी पण सांगितलं की आपण जस्ट नॉलेज म्हणून हे सगळं डिस्कस करतो आहे. ओके फाईन. सो ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 15 मिनिट्स टाईम फ्रेम लावायचा आहे. क्रूड ऑइलचा जो काही स्क्रिप्ट असेल, आपण एक काम करूया, जरा स्क्रीन मोठी करून घेऊयात. ठीक आहे, हे बरं पडेल. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये तुमचा टाईम फ्रेम, आता बघा टाईम फ्रेम इतका आत्ता इंडेक्स जर असतात तर आपण इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी नॉर्मली आता जर तुम्ही स्काल्प ट्रेडिंग करताय तर 1 मिनिट कॅन्डलसुद्धा तुम्ही यूज करत असाल. ठीक आहे, स्काल्प ट्रेडिंगसाठी तेही चालतं. जर तुम्ही एक 5 मिनिट्स इंट्राडे 5 to 10 मिनिट्स वगैरे तुम्ही वापरत ॲज पर तुमच्या जशा स्ट्रॅटेजीज असेल किंवा तुम्ही ज्या सेटअपमध्ये काम करत असाल त्यानुसार तुम्ही अकॉर्डिंगली टाईम फ्रेम सिलेक्ट करत असाल. पण मी नेहमी असं म्हणते की कम्युनिटी मार्केटसाठी तुम्ही इतक्या छोट्या टाईम फ्रेममध्ये काम करू नये. बिकॉज तुम्हाला ना तिकडे फेक सिग्नल्स, आपण त्याला म्हणतो की नॉईज, आपण नेहमीच हे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये नेहमी आपण म्हणत असतो की तुम्ही जेवढा टाईम फ्रेम कमी घ्याल, कॅन्डलचा जेवढा टाईम फ्रेम कमी ठेवाल तेवढा नॉईज वाढतो. म्हणजे तुमचे फेक सिग्नल्स जनरेट होणं जास्त शक्यता असते तिथे. त्यामुळे आपण टाईम फ्रेम आणि कमोडिटी मार्केटमध्ये होतं काय की ती सकाळी 9ला ओपन होते, रात्री 11:30ला. सो आपल्याकडे बराच वेळ असतो. ठीक आहे, सो त्याच्या कॅन्डल्सला, त्याच्या ॲनालिसिसला जर तुम्ही डिवाईड करायचं म्हणताय चार्टला, तर मी तरी म्हणेन मिनिमम 15 मिनिट्सने आपण सुरुवात केली पाहिजे. सो यस, खूप सिम्पल सेटअप आहे. याच्यामध्ये काहीही अवघड असं नाही आहे. आणि हे बघा, एखादी परफेक्ट गोष्ट किंवा शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला जर एखादा सेटअप आहे तो खूप सिम्पल आहे, तर असं काहीच गरजेचं नाही आहे की खूप चांगल्या ॲक्युरसीवालं सेटअप असेल, म्हणजे त्यात खूप सारे इंडिकेटर्स, खूप सारं प्राईस ॲक्शन्स आणि भरपूर काहीला, असं काही नाही आहे. म्हणजे खूप काही खिचडी करायची गरज नाही आहे. एखादा छोटा इंडिकेटर पण तुम्हाला, एक सिम्पल इंडिकेटरसुद्धा तुम्हाला छान ॲक्युरसी देऊ शकतो की. ऑफकोर्स त्याच्यासोबत तुम्हाला काही फिल्टर्स वापरायचे आणि प्राईस ॲक्शन्स, या सगळ्या गोष्टी, डेटा ॲनालिसिस, ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. ओके, सो या सेटअपसाठी आपण काय करणार आहोत, 15 मिनिट टाईम फ्रेम घेणार आहोत मिनिमम. ओके, आणि एक छोटासा इंडिकेटर आहे जो सगळ्यांना माहिती आहे, ऑलमोस्ट सगळेच जण वापरता, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. खूप सिम्पल आहे. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज प्रत्येकाला माहिती, EMA तो जस्ट लावा, अप्लाय करायचा आहे चार्टवर. आणि ह्याच्यात छोटीशी सेटिंग आहे, तुमची लेंथ और तुमचं कुठलं तुम्ही वापरत असाल तर तिथे एक तर पिरियड असेल किंवा लेंथ असेल तर तो तुम्ही 22चा करून घ्यायचा आहे. इतकं सिम्पल आहे. कलर तुम्हाला जसा त्याची थिकनेस ठेवायचा आहे ते तुम्ही तुमच्यावर डिसाईड करू शकता. कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकता. ओके, सो सिम्पल सेटिंग आहे. तुम्हाला फक्त काही पिरियड जो आहे, लेंथ जो आहे, तुम्हाला EMA जो आहे तो 22चा वापरायचा, 22चा EMA वापरायचा. दॅट्स इट. ओके, खूप सिम्पल सेटिंग आहे, काहीही करायचं नाही आहे याच्यामध्ये. आणि
आत्ता जसं मला स्क्रीनवर जे दिसतंय त्यावरच मी करते आणि खूप खूप सिम्पल स्ट्रॅटेजी आहे आणि हे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगसाठी वापरू शकता ऑफकोर्स. म्हणजे आज आपण काय बघतो की क्रूड ऑइलचा ऑप्शन कसा ट्रेड करायचा. सो सी इकडे एक एक लक्ष द्यायचं की EMA आहे ना, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे 22चा, तो जर पॉइंटिंग अपवर्ड असेल आहे ना, अपवर्ड पॉइंट करतो आहे, ओके, अपवर्ड पॉइंट करतो आहे आणि एखादी कॅन्डल 15 मिनिटची एखादी कॅन्डल त्याला क्रॉस करते आहे आणि वरती क्लोजिंग देते. सो सिम्पल 2 कंडिशन्स आहे. ऑफकोर्स तुम्ही ह्याच्यासोबत फिल्टर्स वापरा तर तुम्हाला अजून छान ॲक्युरसी मिळेल. ओके, सो तुमचा EMA पॉइंटिंग अपवर्ड आहे आणि एखादी कॅन्डल त्याच्यावरती क्लोजिंग देते आहे. सो या 2 कंडिशन्स जर सॅटिस्फाईड होत असतील तर आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये. आता इथे काय थोडासा अपट्रेंड म्हणजे बिगिनिंग ऑफ अपट्रेंड असं आपण म्हणू शकतो. व्हॉट इट म्हणजे EMA इथे काय इंडिकेट करतो आहे तर अपट्रेंड, बिगिनिंग ऑफ अपट्रेंड तुम्हाला इंडिकेट करतो आहे क्रूड ऑइलमध्ये. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड कसा घेता येईल किंवा ह्याचा ऑप्शन कसा सिलेक्ट करता येईल आणि वाईस वर्सा आपण ते बघतोच आहे. आणि वाईस वर्सा जर का तुमचा EMA पॉइंटिंग डाऊनवर्ड असेल आणि एखादी कॅन्डल त्याच्या खाली क्लोजिंग देत असेल तर तुम्हाला तिकडे त्याचा पुट ऑप्शन बाय करता येणार आहे. ह्याच्यावरती पॉइंटिंग अपवर्ड आणि त्याच्यावरती एखादी कॅन्डल क्लोजिंग देते आहे, सो तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करता येणार. सो डोंट वरी, आपण हा कॉल ऑप्शन्स कसा बाय करू शकतो किंवा कसं सिलेक्ट करू शकतो तो मी इथेच तुम्हाला चार्टमध्ये दाखवणार आहे. मी 2 चार्ट घेते आहे आणि इथे मी जस्ट ह्या ॲड करते. सो क्रूड ऑइल ऑलरेडी टाईप केलेलं आहे. ओके फाईन, जस्ट सो इथे आपल्याला काय दिसतं आहे, पुढे जाऊयात जरा. ओके, सो इथे बघा हा अपवर्ड आहे आणि इथे मला क्लोजिंग झालं आहे. तर यावेळेचे प्राइजेस कुठे किती होती तर 6,000 याचे या कॅन्डलची ओपनिंग बघते मी. ओके, सो येस, तर त्या कॅन्डलची ओपनिंग किती आहे 6,018. ओके, ही एका बॅरलची. मी आत्ता पुन्हा ते बेसिक गोष्टी सांगणार नाही आहे की ह्याचा ओपन कुठे दिसतो, हाय कुठे प्लीज ते तुम्ही आपल्या जुन्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता. ओके फाईन. सो 6,018 ही त्याची या ओपनिंग आहे. तर 11 तारखेची ते कॅन्डल्स आहेत. तर आपण काय करूया, अगदी तिला स्क्रिप्ट ॲड करण्यापेक्षा आपण इथे डिरेक्टली त्याचा चार्टच ॲड करूया. सो 6,018 चालू आहे म्हटल्यानंतर मी क्रूड ऑइल 6,000चा सी असं घेऊ शकते ऑफकोर्स. ठीक आहे, आणि तो चार्ट आहे इथे दिसतो आहे या साईडला. सो ती 11 जानेवारीची 14:30ची कॅन्डल आहे. सो ऑफकोर्स त्याच्या पुढच्या कॅन्डलला आपण सी इनिशिएट केला असता, सीचा जो काही बाय आहे तो इनिशिएट केला असता. सो मी या चार्टमध्ये पण येते आणि 11 तारखेचीच जस्ट मिनिट थोडं झूम करून घेते जेणेकरून ते आपल्याला दिसावं. सो ही त्याच वेळची कॅन्डल आहे, पण याला आपण जो सिग्नल जनरेट होताना पाहिलं आहे. सो इथे आपण या कॅन्डलचं ओपनिंगला आपण मे बी एंट्री घेतली असती तर याची ओपनिंग 122.20 आहे. ओके, इथेही लॉट साईज आता मी मेगाचाच दाखवते ऑफकोर्स. सो ह्याची 100ची लॉट साईज आहे, म्हणजे जवळजवळ 12,220 रुपयाचा हा एक लॉट होतो आहे. तर एक राऊंड फिगर तुम्ही म्हणजे कॅल्क्युलेट करू शकता. मी एक राऊंड फिगर म्हणून 12,000ला तुम्हाला तुम्हाला तिथे 2 लाख रुपये मोजण्यापेक्षा मी पुन्हा एकदा दाखवते. सपोज मी नुसतंच क्रूड ऑइल बाय करायला गेली तर एक लॉट मला 2,89,000 आणि समथिंग असा मला एक लॉट फ्युचरचा बाय करता येणार आहे. पण त्याच्याच ह्याला मी जर ऑप्शन निवडते आहे त्याचा, तर त्याचा एक कॉल ऑप्शन्स मला जस्ट 12,000 रुपये तुमचं 12,500पर्यंत मला एक लॉट मिळतं. सो मी 122 एक राऊंड फिगर करूयात आपण की मी त्याला से फॉर एक्झाम्पल 125ला बाय केला एक लॉट, 125ला बाय केला तरीसुद्धा किती होत आहे 12,500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती. आणि तिथून तो तुम्हाला एक छान मग तुम्हाला तुमचा जो स्पॉट आहे त्याच्याकडे तुम्हाला त्याच्यावर ॲनालिसिस करून तुम्ही इकडे ॲक्च्युली हा त्याचा स्पॉट नाही, हा त्याचा फ्युचर आहे. स्पॉट तर तुम्हाला WTIs बघावं लागेल, पण तो डॉलरमध्ये आहे. सो हे थोडंसं इझी होतं म्हणून मी तुम्हाला इथे दाखवते. सो जरी 125ला मी बाय केला आहे, ओके, त्यानंतर मी इथे सेम बघितलं, ओके, तर इथून तो 144.90ला गेला.
सो 25 ते 45 है ना. सो इथे पण तुम्हाला एक छान ट्रेड होताना दिसतोय. ठीक आहे. सो हार्डली 20 पॉईंट्सचा प्रॉफिट आहे. बट ठीक आहे, इथे मला असा कुठलाही सिग्नल नव्हता की मी तिथून रिव्हर्सल घ्या. तिथून तो डिरेक्टली जर मी बघितलं तर तो 189 पर्यंत जाताना मला दिसतोय. आलं लक्षात? 189 आणि जर मी 125ची बाईंग असेल तरीसुद्धा मोर दॅन 60 पॉईंट्स तो आपल्याला तिथं देतोय. म्हणजे 100ची लॉट साईज तर 6,000. मी तर म्हणेन की नका घेऊ 6,000. एक 2,000चं टार्गेट जरी तुम्ही या स्ट्रॅटजीमध्ये ठेवलं हे ना, वाईट नाही आहे. कधी पण आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर बघितली, ओके, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघितली तर ती ती तो रेशो व्यवस्थित असला पाहिजे. मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आल्यातच. सपोज तुम्ही 2,000 रुपीजचा जरी प्रॉफिट कमवताय आणि तुम्ही तिथे एक 12,500ची इन्व्हेस्टमेंट आहे, तरीसुद्धा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही मोर दॅन 15% 16%चं रिटर्न घेत आहे. सो नॉट बॅड. ओके. सो तुम्ही अकॉर्डिंगली तसं प्लॅन करू शकता. पण इथे त्यापेक्षाही जास्त प्रॉफिट झालेला दिसतो आहे. 189ला वगैरे ते गेले, म्हणजे मोर दॅन 60 पॉईंट्स होता. सो 6,000पर्यंतसुद्धा तुम्ही प्रॉफिट बुक करू शकत होता. एनिवे, सो ही एक आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं बॅक टेस्ट करणार आहोत. ओके, फाईन. सो इथे पण मला एक दिसतं की EMI इज पॉइंटिंग डाऊनवर्ड. EMI इज पॉइंटिंग डाऊनवर्ड आणि एक जी कॅन्डल आहे त्या EMI जो आहे, EMI पॉइंटिंग डाऊनवर्ड आहे आणि EMIच्या खाली एक कॅन्डल क्लोजिंग पण देते आहे. सो इथे आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो. ओके, इथे आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो ऑफकोर्स. सो या तर इथे प्राईस काय होती तर 6,028 वगैरे आहे. तर मी पुन्हा इथे ॲडच करते. मी पुन्हा स्क्रिप्ट ॲड करायला जाणार नाही. सो क्रूड ऑइल एक 6,000चाच पी आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. आणि 8 तारखेचा कुठला आहे तो? ओके, 8 तारखेची 15:30ची कॅन्डल आहे. 8 तारखेची 15:30ची कॅन्डल सोबत असून 10, 9, 8. ओके, फाईन. ठीक आहे. सो दिस इज 15:30 का कॅन्डल, म्हणजे एक 3:30 वाजताची कॅन्डल आहे. आणि त्याच्यानंतरच्या कॅन्डलला ऑफकोर्स आपण एंट्री घेणार आहोत. सो तिथेही तुम्हाला किती 134 रुपयाला समथिंग दिसतं आहे. सो म्हणजे जवळजवळ 13,500ची वगैरे इन्व्हेस्टमेंट आहे आणि तो 134वरून सेम कॅन्डल ॲक्च्युली 106, म्हणजे तिथं तुम्हाला एका पहिल्याच कॅन्डल 15 मिनिट्समध्येच तुम्हाला 1,000 रुपीजचं प्रॉफिट झालेलं दिसतं. आणि त्यानंतर तो कंटिन्युअसली इकडे हा डाऊन जात होता, म्हणजे त्याचा पूट एक छान वर जाताना दिसला आणि तो छान तिथून 135 134पासून 240 वगैरे गेला. सो मोर दॅन 100 पॉईंट्स ॲक्च्युली. ओके. सो इथे पण तुम्हाला एक छान पुट ऑप्शन्स खरेदी करून प्रॉफिट होताना दिसतं. सो अशा पद्धतीने तुम्ही कमोडिटी ऑप्शनसुद्धा घेऊ शकता आणि तिथे छान डिसिप्लिन आणि रिस्क मॅनेजमेंट वगैरे या गोष्टी थोडंसं नॉलेज घेतल्यानंतर मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड रेशोज यावर तुम्ही काम केलं तर ऑफकोर्स तुम्हाला एक चांगला प्रॉफिट इथे एन्जॉय करता येईल. प्रश्न होता एवढाच आहे की ह्याच्यामध्ये मग स्टॉप लॉस काय? तर तुम्ही EMI सोबत तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. ऑफकोर्स EMI बरोबर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो ट्रेल करू शकता. ओके. आणि नाहीतर पहिला स्टॉप लॉस तुमचा कुठे असला पाहिजे तर ती कॅन्डल सस्टेन झाली आहे ना, तिचा जो हाई आहे त्या मग हाईचा थोडासा बफर ठेवून तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता. पण मी नेहमी सजेस्ट करेल की या केसमध्ये म्हणजे तुम्ही कमोडिटी कधी पण EMI वापरताय ना, तर त्याच्यासोबत तुमचा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करत राहा. म्हणजे स्पॉटला, ना की तुम्ही ऑप्शनच्या चार्ट्सवर लावायचं आहे. सो स्पॉटला तुम्ही ते करत राहा, ट्रेल करत राहा, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट बुकिंगसाठी हेल्प होईल. सो थँक्यू. आय होप तुम्हाला ही स्ट्रॅटेजी समजली आहे. सो तुम्ही थोडं प्रॅक्टिस करा. क्रूड ऑइलचे ऑप्शन्स तुम्हाला जमेल करायला नक्कीच. पहिले त्याच्या ॲनालिसिसवर भर द्या, प्रॉपर नॉलेज घ्या आणि नॉलेज घेण्यासाठी फार कुठे जायची गरज नाही आहे तुम्हाला. जस्ट प्ले स्टोअरवर जाऊन धन्वी अकॅडमी ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि तिथे व्हिडिओज आहेत आपले, तिथे तुम्ही
व्हिडिओज ॲक्सेस तुम्हाला मिळेल. एक छोटेसे काही व्हिडिओज फ्री आहे, तर काही तुम्हाला कोर्सेस आहेत तिथे अवेलेबल, जिथं तुम्ही सबस्क्राईब करून एनरोल करून कोर्स एनरोल करून त्याचा नॉलेजचा फायदा नक्की घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह सेशन्स हवे असतील किंवा ऑफलाईन हवे असेल, तर तुम्ही तेही एनरोल करू शकता वेगवेगळे कोर्सेस. सो अधिक माहितीसाठी तुम्ही 7743998800 या नंबरला व्हॉट्सॲप करू शकता. तुम्हाला पूर्ण कोर्सचे डिटेल्स तिथे मिळून जातील. सो आय होप तुम्हाला आजचा जो काही टॉपिक आहे आपण घेतला होता, जो जरा वेगळा होता आणि नॉर्मली याच्यावर कोणी जास्त बोलताना दिसत नाही, म्हणून मी म्हटलं की ऑप्शन ट्रेडिंग करताना फक्त इंडेक्स ऑप्शन्सकडेच का लोकांनी बघावं. तर हा एक चांगला पर्याय आहे. इन्व्हेस्टमेंट पण फार काही लागत नाही आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही छान रिटर्न्स घेऊ शकता. सो ऑल द बेस्ट. थँक यू फॉर वॉचिंग.